नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लर्न अँड ब्लॉसम. आज आपण बघणार आहोत बालभारती स्टँडर्ड 3 मधील एक नवीन चॅप्टर, द ब्रेमेन टाउन म्युझिशियन्स. टुडे वी हॅव अ वंडरफुल स्टोरी full of friendship, courage and clever thinking. What happens when a donkey, a dog, a cat, and a cock, each old and unwanted, decided to follow their dreams? Can four simple animals become great musicians? Can they outsmart dangerous robbers without even trying? Stay tuned because the Bremen Town Musicians story is a fun, exciting adventure you will love. Once there was a donkey who had worked long and hard for his master. एकदा एक गाढव होते जे आपल्या मालकासाठी खूप कष्ट करत होते. Now he had grown weak and could not do much work. आता तो म्हातारा आणि अशक्त झाला होता. त्यामुळे तो आधीसारखं काम करू शकत नव्हता. So his master began to treat him unkindly. त्यामुळे त्याचा मालक त्याच्याशी वाईट वागत होता. He even began to starve the donkey. Starve म्हणजे to feel very hungry but not getting enough food. त्याचा मालक आता त्याला पुरेसं अन्न सुद्धा देत नव्हता. He wanted to save the money he spent on the donkey's food. तो गाढवाच्या खाण्यावरील खर्च वाचवायला बघत होता. In the end, the poor donkey left the house. शेवटी बिचाऱ्या गाढवाने घर सोडलं. He believed he still had a good strong singing voice. गाढवाला वाटत होतं की त्याचा आवाज अजूनही चांगला आहे. तो गाऊ शकतो. So he decided to go to Bremen town and earn his living as a town musician. Bremen town is a town in Germany. त्या गाढवाने ब्रेमेन टाउनमध्ये जाऊन गायक बनण्याचा निर्णय घेतला. ऑन द वे ही मेट अन ओल्ड डॉग. रस्त्यात त्याला एक म्हातारा कुत्रा भेटला. ही टू हॅड बीन किक्ड आउट ऑफ द हाऊस बाय अ क्रुएल मास्टर. त्याला सुद्धा त्याच्या मालकाने घराबाहेर काढलं होतं. हाऊ विल आय ओन माय ब्रेड, ही सेड. कुत्रा घाबरला होता आणि म्हणाला, मी आता कसं जगू? Why, you have a voice as good as mine, said the donkey. गाढव म्हणालं, अरे, तुझा आवाज माझ्यासारखाच छान आहे. Let us both go to Bremen and sing for the townspeople. We shall be well paid there. तो म्हणाला, चल आपण दोघे मिळून ब्रेमेनला जाऊ आणि तिकडच्या लोकांसाठी गाऊ. ते आपल्याला काहीतरी देतील. So the two companions went on together. त्यामुळे ते दोघं एकत्र पुढे चालायला लागले. Suddenly they heard a cat mewing sadly with tears in his voice. अचानक त्यांना एका दुःखी मांजराचा आवाज ऐकू आला. Why are you crying? They said. त्यांनी विचारले, तू का रडत आहेस? How can I be happy knowing that my mistress is going to drown me? मांजर म्हणालं, मी खुश कसं राहू? माझी मालकीण मला पाण्यात बुडवणार आहे. Mistress means a woman who owns or takes care of an animal. I am old and would only like to sit by the fire and sleep. मी म्हातारा झालो आहे आणि फक्त आराम करायचंच काम करतो, असं ती म्हणते. I cannot catch mice as I did before.
So my mistress does not need me anymore. आता मी उंदीर पकडू शकत नाही, म्हणून माझ्या मालकिणीला मी नकोय. Where am I to go? मी आता कुठे जाऊ? Come with us to Bremen. You have a sweet voice and you know night music. You too can be a town musician, said the donkey. गाढव म्हणालं, तू सुद्धा चल आमच्या सोबत ब्रेमेनला. तूही गाऊ शकतोस. तुझाही आवाज चांगला आहे. Now the three traveled together for some time till they came upon a farmyard. आता ते तिघे मिळून चालत होते आणि एका शेतघरापर्यंत पोचले. Farmyard is a open area around a farmhouse where animals live. शेतघराजवळची मोकळी जागा असते जिथे प्राण्यांना ठेवतात, त्याला farmyard म्हणतात. There they heard a cock's loud wailing. तिथे त्यांना एका कोंबड्याचे जोरात रडणे ऐकू आले. Loud wailing म्हणजे crying or shouting in a very loud and sad voice. मोठ्याने रडणं किंवा ओरडणं. करुण आक्रोश म्हणजे loud wailing. When they made inquiries, the cock told them, "My mistress is preparing a feast for her guests." कोंबड्याने सांगितलं की त्यांची मालकीण पाहुण्यांसाठी जेवण बनवत आहे. फीस्ट म्हणजे काय? अ बिग स्पेशल मील विथ लॉट्स ऑफ फूड. म्हणजे मोठं आणि खास जेवण. मेजवानी म्हणजे फीस्ट. शी हॅज टोल्ड द कुक टू किल मी फॉर द फीस्ट. आय एम सो फ्रायटन्ड. तो घाबरून म्हणाला, माझ्या मालकिणीने कुकला सांगितलंय की मला मारून जेवण बनवायला. मी खूप घाबरलो आहे. So the donkey invited the cock to join the band of musicians. म्हणून गाढवाने कोंबड्याला सुद्धा सोबत येण्यास सांगितले. Bremen was still a long way away. ब्रेमेन अजून खूप दूर होते. On the way they had to cross a forest. त्यांना जंगल ओलांडून जावं लागणार होतं. As it began to get dark, the cock flew to the top of a tree to look around for shelter. अंधार पडत आलेला तेव्हा कोंबडा झाडावर चढून सुरक्षित जागा शोधू लागला. He saw an old house among the trees. त्याला झाडांच्या मागे एक जुने घर दिसले. The four friends decided to rest there for the night. त्या चौघा मित्रांनी त्या घरात रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. It was quite dark by the time they reached the house. त्या घराजवळ पोहोचेपर्यंत खूप अंधार झाला होता. Through the window they saw some robbers feasting at a large table inside. खिडकीतून त्यांनी बघितलं की दरोडेखोर मोठ्या टेबलवर जेवत आहेत, मेजवानी करत आहेत. रॉबर्स म्हणजे काय? चोर, वस्तू चोरी करणारी लोक म्हणजे दरोडेखोर. The animals had a clever idea. Why not give their first performance here? ह्या आपल्या प्राण्यांच्या मनात एक चांगली कल्पना आली की आपला पहिला परफॉर्मन्स इथेच देऊया का? इथेच यांना गाऊन दाखवूया का आपलं गाणं? The robbers would be so pleased that they would happily share their food with the four musicians. त्यांना वाटलं की दरोडेखोर खुश होतील आणि त्यांना खायला सुद्धा देतील. They might even pay them for their performance. कदाचित त्यांना पैसे सुद्धा मिळतील. So the donkey placed his four legs on the window ledge. गाढवाने खिडकीच्या चौकटीवर आपले पुढचे पाय ठेवले. The dog jumped on the donkey's back and the cat on the dog's. कुत्रा गाढवाच्या पाठीवर चढला
आणि मांजर कुत्र्याच्या पाठीवर. द कॉक पर्च्ड ऑन द कॅट्स हेड. कोंबडा मांजराच्या डोक्यावर बसला. पर्च्ड म्हणजे काय? सिटिंग ऑर रेस्टिंग ऑन समथिंग हाय. उंचावर किंवा टोकावर बसणे. Then, all at once, all together, they began to sing their wonderful song. मग ते चौघेही एकदम जोरात गायला लागले. Strangely, the music only frightened the robbers. पण त्यांच्या आवाजाने दरोडेखोर घाबरले. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. त्यांना भयानक आवाज ऐकू येत होते आणि हे जे प्राणी एकावर एक चढून गात होते त्यांची फक्त सावली दिसत होती आणि ती एकत्रितपणे खूपच भयानक दिसत होती. They sprang from the table and taking to their heels disappeared into the forest. दरोडेखोर टेबलावरून उडी मारून उठले आणि जंगलात पळून गेले. स्प्रँग म्हणजे काय? जम्प क्विकली, पटकन उडी मारणे. द फोर फ्रेंड्स वेर पझल्ड. हे आपले जे चौघ प्राणी होते ते आश्चर्यात पडले की असं का झालं. ते गोंधळून गेले. But they gladly sat down at the table and had a hearty dinner. पण ते आनंदाने टेबलवर बसले आणि त्यांनी छान पैकी मनापासून खाल्लं. Then they put out the light and went to sleep. The donkey on the straw in the yard, the cat near the stove, the dog on the doormat, and the cock on the beam of the roof. सगळेजण आपापली झोपायची जागा शोधून झोपायला गेले. स्ट्रॉ म्हणजे ड्राय ग्रास used as bedding for animals. सुकलेलं गवत ज्याच्यावर प्राणी झोपू शकतात. Now the robbers had not gone very far. दरोडेखोर अजूनही जास्त दूर गेले नव्हते. Their leader saw the house become dark and quiet. त्यांचा जो लीडर होता त्याने बघितलं की घर आता शांत झालं आहे आणि काळोख सुद्धा दिसतोय. So he sent a man to see if it was safe to go back to the house. म्हणून त्याने त्यांचा एक माणूस परत पाठवला आणि त्याला सांगितलं की जाऊन बघ की आपण परत त्या घरात जाऊ शकतो का. The robbers had kept all their stolen riches in that house and wanted them back. त्या दरोडेखोरांनी चोरी केलेलं सर्व सामान त्या घरातच ठेवलेलं होतं आणि ते त्यांना परत हवं होतं. स्टोलन रिचेस म्हणजे चोरीचं सामान, मौल्यवान वस्तू, जे काय चोरलेलं आहे त्या वस्तू. द मॅन वेंट इनटू द हाऊस ऑन टिपटो. त्यांच्यापैकी एक माणूस हळूच घरात शिरला. टिपटो म्हणजे पायांच्या बोटांवरून हळूच चालणे, दबक्या पावलांनी चालणे, म्हणजे बिलकुलही आवाज न करता. He saw the cat's eyes and thought they were burning coals. त्याला मांजराचे डोळे जळत्या कोळशासारखे दिसले. He tried to pick up one to light his candle. त्याने त्यातला एक कोळसा घ्यायला हात पुढे केला की ज्याच्यामुळे तो त्याचं कॅन्डल पेटवू शकेल. But it frightened the cat. The angry cat flew at him and scratched his face. रागाने मांजराने त्याचा चेहरा ओरबडला. स्क्रॅच म्हणजे ओरबडणे. This frightened the robber. He turned to run out of the house. याच्यामुळे तो दरोडेखोर घाबरला आणि पळून जाऊ लागला घराच्या बाहेर. As he ran, the dog on the doormat bit his leg hard. जसा तो पळू लागला तसा डोरमॅटवरती झोपलेला कुत्रा त्याच्या पायाला चावला. He stumbled and fell on the donkey.
तो दरोडेखोर अडखळला आणि गाढवावर पडला. The donkey, woken up suddenly, gave the robber a smart kick with his hind legs. झोपलेला गाढव अचानकपणे उठला आणि त्याने दरोडेखोराला मागच्या पायांनी जोरदार लाथ मारली. हाइंड लेग्स म्हणजे द बॅक लेग्स ऑफ एन ॲनिमल, मागचे पाय. And all this while the cock had been screaming, "Kukuruku, kukuruku, kukuruku," in his ears and flapping his wings around his head. हे सगळं होत असताना कोंबडा त्याच्या कानात जोर जोरात ओरडत होता आणि आपले पंख फडफडवत होता. The robber nearly died of fright. तो दरोडेखोर भीतीने अगदी मेलाच असता. Somehow he got back to his gang. तो कसाबसा आपल्या गँगपर्यंत पोचला. In a trembling voice, he told them that the house was full of monsters and deadly creatures who bite and scratched and kicked and attacked you in the dark. त्याने सांगितलं की हे घर राक्षसांनी भरलेलं आहे, जे तुम्हाला चावतात, नख लावतात आणि अटॅक करतात तुमच्यावर आणि तुम्हाला पळवून लावतात. So the robbers never went back to the house. त्यामुळे ते दरोडेखोर पुन्हा त्या घरात परत गेलेच नाहीत. The four friends found enough money in the house to live on there in happiness and comfort. ह्या चार मित्रांना तिथे पुरेसे पैसे सुद्धा मिळाले. त्यामुळे ते त्या घरातच आनंदाने राहू लागले. That is why the musicians never went to Bremen. त्यामुळे हे आपले जे म्युझिशियन्स होते ते ब्रेमेनला कधी गेलेच नाहीत आणि त्या घरातच सुखाने राहिले. And so, children, the donkey, dog, cat, and cock found a new happy life because they helped each other and stayed brave. Remember, when you work together, even the biggest problems become small. Teamwork, kindness, and courage always win. Now, let us see the question and answers of this chapter. Answer the following questions in short. Who were the musicians? The musicians were a donkey, a dog, a cat, and a cock. Did the musicians belong to Bremen town? No, they never reached Bremen town. Why did the donkey have to leave his master's house? The donkey had grown weak, so his master treated him badly and starved him. Why were the following unhappy? The dog. The dog was old and was kicked out by his cruel master. The cat. The cat's mistress wanted to drown him because he could no longer catch mice. The cock. The cock's mistress wanted to kill him for her guest's feast. Was the donkey good hearted? How do we know that? Yes, the donkey was good hearted. He invited the dog, cat, and cock to join him so they could all live safely together. Was the idea of singing to the robbers really clever? Yes, it was clever because it scared the robbers away. What effect did the musicians' singing have? The robbers got frightened, ran away into the forest, and left the house. Tell what happened to the robber who went back to the house. The robber thought cat's eyes were burning coals and tried to pick one. The cat scratched his face. The dog bit his leg. The donkey kicked him, and the cock screamed loudly at him. He ran back in fear and said,
The house was full of monsters. Write the opposites of starve, opposite, eat or feed. Cruel, opposite, kind. Sadly, opposite, happily. Loud, opposite, soft or quiet. Huge, opposite, tiny or small. Hind legs, opposite, front legs. Happiness, opposite, sadness. Write an imaginary conversation among the four musicians living in the house in the forest. For this, you can imagine your own story and have a fun. So, don't forget to like, share, and subscribe to our channel, Learn and Blossom. Thank you.